हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत असाल आशा करते. इकडे सकाळीच पाऊस सुरू झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. खूप सारा पाऊस चालू आहे आणि पावसाने पूर्ण गॅलरी इथपर्यंत ओढली झालेली आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते स्वयंपाकाचं काय चाललं आहे. तर इकडे बघा, मी भाकरी बनवून ठेवलेली आहे. आज भाकरी आहे जेवणामध्ये आणि भाजी बनवायची राहिलेली आहे. तर इथे मी पेस्ट बनवली, अद्रक लसूण कोथिंबीर, आठवड्याची पेस्ट काढून ठेवली. आणि इथे मी बनवणार आहे स्पेशल चटणी. म्हणजे माझ्या घरात तर आम्हाला खूप आवडते. इथं कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. इकडे लसणाच्या बघा 6-7 पाकळ्या आहेत, थोडेसे जिरे आहेत, लाल मिरची, मीठ. आता ही चटणी मी तुम्हाला वाटून दाखवते. आणि ह्या चटणीमध्ये दाण्याचं कूट पण घालतात, पण ती मग 2च दिवस राहते. आणि जर ही दाण्याचं कूट जर नाही घातलं, शेंगदाणे जर नाही घातले तरीसुद्धा छान टेस्टी लागते. आणि मग जरा 4 दिवस तरी टिकते. फ्रीजला ठेवून, वरती ठेवलं तर बुरशी येऊ शकते. फ्रीजला ठेवून तुम्ही 4 दिवससुद्धा ही चटणी आणि एकदा बनवून आणि खाऊन बघा, खूप छान टेस्ट लागते. ह्याच्यावर एकतर कच्चं तेल घालायचं, तुम्हाला सूट होत असेल तर. मला सूट होत नाही कच्चं तेल, म्हणून मी काय करते, थोडंसं तेल गरम करते आणि ते तेलाची फुडणी ह्याच्यावरती देते जिरी मोहरी टाकून. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसं फुडणी देऊन बनवा. वरतून फुडणी द्यायची त्याला, बाकी काहीच नाही, तडका देतो तशी. ह्याला शिजवायची वगैरे काहीच गरज नाही. खूप छान आणि मस्त चटणी होते. तुम्ही एकदा करून बघा आणि भाकरीसोबत खायची. आज माझ्याकडे भाकरी आहे, मला वेळ आहे म्हणून मी भाकरी बरोबर बनवलेली आहे. आता मला लावायचं आहे वरण भाताचा कुकर, तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. इथे आज बघा, आता ही राडा बघा कसा आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे पूर्ण आवरायचं आहे. आणि मी हे सगळं क्लिनिंग केल्यानंतर थोडा थोडा व्हिडिओ शूट करणार आहे. मोबाईल पकडायला कुणी नाही आहे तर तुम्हाला नक्कीच असंच ॲडजस्ट करून बघावं लागेल की आता हे मी क्लीन केल्याच्या नंतर दाखवणार तुम्हाला. तर चला, बेडमध्ये पण दाखवते तुम्हाला की बेडमध्ये पण मला आवरायचं आहे, बेडशीट वगैरे. मी उठले, रजईसुद्धा घडी मारलेली नाही आहे. बेडशीट वगैरे सगळं बघा कसं झालेलं आहे. तर ती मी आवरून घेणार आहे आणि मी तुम्हाला आवरल्याच्या नंतर नक्कीच परत बेड पण दाखवणार आहे. लादी पुसून वगैरे झाल्याच्या नंतर पूर्ण दाखवते तुम्हाला. तर चला, व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा. इथे कपडे ठेवलेले आहेत सुकायला, स्टँड आणून ठेवले, फॅन लावून ठेवला आहे. आणि आता तुम्ही बाहेर पाऊस बघतच आहात. गॅलरीत खूप सारा पाऊस येत होता म्हणून मी स्टँडमध्ये आणले. तर आता मी असंच ठेवावं लागेल मला. देवपूजासुद्धा राहिलेली आहे इकडे बघ. आज शनिवारी मात्र माझा म्हणजे स्वयंपाक बिना आंघोळीचा होतो. तर सॉरी त्याबद्दल, उगीच आंघोळ केली नाही का असं विचारू नका. तर मी स्वतःहूनच सांगते हो, कारण मला आता लादी पुसायची आहे, बाकीचं काम आवरायचं आहे आणि त्यामुळे मग परत घाम येतो. तर डबल मी आंघोळ करण्यापेक्षा मी शनिवारी मात्र क्लिनिंग झाल्याच्या नंतरच आंघोळ करत असते. तर आता मला भांडे, बेसिंग, हे बघा, हे बेसिंग क्लीन करायचे, हे किचन सगळं पूर्ण पुसून घ्यायचं आहे, आवरायचे. आणि हे भांडे वगैरे आवरायचे आहेत, लादी पुसून घ्यायची, मग आंघोळ करायची, नंतर देवपूजा करायची, नंतर जेवण करायचं. तर चला, व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा. तर हे बघा, सुंदर अशी मस्त चटणी झालेली आहे. नक्कीच फ्रेंड तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. माझ्याकडे काचेचा जार रिकामा नाही आहे म्हणून काचेच्या वाटीमध्ये ठेवलेली आहे, बाउलमध्ये. तर हे बघा, ही चटणी झालेली आहे. ह्याला फक्त तडका द्यायचा आहे. तर मी खात्या वेळेला देणार, आत्ताच देणार नाही. तुम्ही नक्कीच करून बघा. आणि आता मी सगळं आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते पुढे. हॅलो फ्रेंड्स, हे बघा, ही बॉटल क्लीन करायची मला. तर ह्याच्यामध्ये काही ब्रश तर जात नाही, मोठा आहे पण म्हणजे जास्ती मोठा नाही हे आहे. आणि ही सळई आहे, ह्या सळईला मी ती घासणीमध्ये टाकणार. साबण बिना लावता बरं का, प्लेन घासणी नुसती टाकणार. वरतून साबण लावण्यासाठी आणले मी ते. वरतून साबण लावून घासायची, मध्ये फक्त घासणी टाकायची, बिना साबण लावता. स्वच्छ धुतली आहे आता मी तिला. आणि थोडासा शेवाळा चढलाय बघा, ही साईडनं थोडंसं ग्रीन दिसते ना, हे बघा, हे बघा. हे तर क्लीन करून घ्यायचंय. तरी मी 2 आठवड्याला ही बॉटल घासत असते. आता ही क्लीन करून गरम पाण्याने, उकळत्या स्वच्छ पाण्याने आतून धुवून सुकायला ठेवते. संध्याकाळी पाणी आणायचं. तर मी हे क्लीन करते, तुम्हाला दाखवते. तर छान अशी क्लीन केली बघा. दिसते का आता शेवाळा? बिलकुल शेवाळा दिसत नाही बघा. थोडंसं शेवाळा सारखं झालं होतं, मी लगेच क्लीन करून घेतली. बघू शकता, दिसते का आता? बिलकुल नाही.
आता ह्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढते. झाले मग ती बॉटल क्लीन. माझी प्यायच्या पाण्याची आणि स्टीलची बॉटल आणि ही गरम पाण्याने धुवून काढते. चला दाखवते. गरम पाणी ठेवले, पाणी उकळायला ठेवले बॉटल धुवायला, तर बॉटल धुवून काढते. ही पण बॉटल घासून ठेवली, हिला पण गरम पाण्याने धुवायची आणि ती पण गरम पाण्याने धुवून ठेवायची. तर चला भेटू पुढे. इकडे बघू शकता बेड आवरून झालेलं आहे. बेडशीट व्यवस्थित घातले झटकून आणि बेड आवरून पूर्णपणे असं झालेलं आहे. तर आता लादी पुसून घ्यायचीच राहिलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तिकडे बॉटल वगैरे धुवून ठेवली आणि लादी पुसायला घेतली. तर इकडे बघा बॉटल गरम पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली आहे. माझीवाली स्टीलची बॉटल पण स्वच्छ धुवून ठेवली आहे. आता ही बॉटल सुकून नंतर जरा वेळाने पालती घालून ठेवते, कारण गरम वाफ येत होती ना, तर म्हटलं खालचे काय किटाणू असतील तर ते आत घुसतील, म्हणून तोपर्यंत उलटी ठेवली. नंतर पालती घालून ठेवणार आहे. हे बघा बेसिंग वगैरे पूर्ण क्लीन करून झाले. भांडे घासून झालेले आहेत बघू शकता. हे बघा ह्या पातेल्यात पाणी गरम केलेलं होतं म्हणून पातेले गॅसवरच आहे. आत्ताच ओतून घेतले. गॅस क्लीन करून झाले, पूर्ण कट्टा क्लीन करून झाला. इकडून पण पुसून घेतलं, हे सगळं पूर्ण क्लीन केले. आता फक्त लादी पुसायची राहिली. तर या बकेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. मॉप आहे बरं का, पण मॉप कोण्यापर्यंत जात नाही, म्हणून मग मी इतर वेळेला मॉपनी घेते मध्ये आधी वेळ असेल तर. आणि संडे आणि ह्याच्यात मी टाकलेलं आहे लायझॉल. ह्या पाण्यामध्ये मी लायझॉल टाकलेलं आहे आणि आता मी लादी पुसून घेते. तर चला आता सगळं एवढं आवरलं आहे आणि एवढा उशीर होतो. आता किती वाजलेत मी तुम्हाला टायमिंग सांगते. हे बघा बघू शकता तुम्ही, 1 वाजलेली आहे आणि तरी पण माझी लादी पुसायची, आंघोळ करायची, पूजा करायची राहिलेली. इकडे बघा पूजा करायची राहिलेली. तर आता मी लादी पुसून घेते आणि नंतर भेटते पुढे. हे बघा फ्रेंड्स, इथे लादी पुसले, 2च रूम पुसलेत. इकडे बघा ही किचन आणि बेड पुसलाय. 2 रूमलाच एवढं पाणी असं निघाले. आता हॉलला वेगळं पाणी घेणार आहे. इथं करून ठेवले, डेटॉल लिक्विड टाकले ह्याच्यात, कारण हॉलला एंट्री हॉलमधून आहे ना, त्याच्यामुळं जास्ती घाण. तर चला आता मी हे पुसून घेते. गिझर चालू केलेले पाणी काढायला, आंघोळ करते, पूजा करते, नंतरच भेटते की किती वेळ लागला मला ते दाखवायला. चला. तर हे बघा फ्रेंड्स, पूर्ण लादी वगैरे क्लीन करून झालेली आहे बघू शकता. इकडे पण बघा सगळं क्लीन करून झालेलं आहे. पूजा पण झालेली आहे. फुलं नाही आहेत तर बघू आता उद्या आणल. तर पूजा झालेली आहे. टायमिंग दाखवते मी तुम्हाला किती. हे बघा 2:30 वाजलेत. आत्ता आवरलंय माझं फायनली. हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा मी करत आहे डिंकाचे लाडू आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर ह्याच्यामध्ये मी ही वरती मखाने आहेत वाटून घेतलेत, बदाम, पिस्ते, काजू आणि थोडेसे फुटाणे ह्याच्यामध्ये वाटून घेतलेत. आणि ते टरबुजाचे हिरवे बिया असतात ना, ते पण वाटून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे बघा ह्याच्यामध्ये पांढऱ्या टरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि थोडेसे त्याच्यामध्ये जवस टाकलेत. ते चांगले असतात म्हणून टाकलेत. तर हे वाटून घेते. हे वाटून घेतलं, मला शूट करायचं राहून गेलं आणि हे आता वाटायला सुरू केलेलं आहे. आणि इथे आहे खोबऱ्याचा खीस. मी रेडीमेडच घेतला आहे. खोबरं चिरायचं वगैरे ते वेळ जातो म्हणून मी रेडीमेड खोबऱ्याचा खीस घेतला आहे. आणि इथे आहेत खजूर. ह्या खजूर मला चिरायच्या राहिलेल्या आहेत. डिंक आणि हे राहिले, डिंक राहिलेलं आहे. तर ही सध्या मी तयार करून ठेवत आहे. लाडू बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी कसे आणि काय काय टाकले. आता ह्याच्यामध्ये मला फक्त ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी. तर गव्हाचं पीठ तुम्हाला असं वाटेल गव्हाचं पीठ हे ह्याच्यात ड्रायफ्रूटच्या ह्याच्यात, तर हो खूप सुंदर आणि टेस्टी लाडू लागतात. मला आवडतात ते, कारण की गव्हाचं पीठ आता तूप घालून मस्त छान लालसर भाजून घ्यायचं आणि ते पण ह्याच्यात ॲड करून ठेवायचं. हे सगळं बॅटर मी एकत्र करून ॲड करून ठेवणार आहे डब्यात भरून. आणि माझ्याकडे आता सध्या तूप कमी आहे आणि गूळ पण कमी पडतो आहे, तर त्यामुळे मी उद्या गूळ आणि तूप आणेन आणि डिंक आणेन आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करेल आणि उद्या मी लाडू बांधेल. तर मी तुम्हाला लाडू बांधल्यानंतर नक्कीच दाखवेल, पण आत्ता मी तयारी दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी पण झालेली आहे आणि मी आत्ता आवरले आणि मी बाहेर जात आहे.
कुठे जात आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा. मला नक्कीच समजणार आहे की बाहेर एक्झॅक्टली कुठे जात आहे. बरोबर. तर आज थोडंसं बाहेर जायचं ठरवलेलं आहे आणि मी आवरले फायनली सगळं. म्हणजे योगा वगैरे स्टार्ट केला आहे मी. तर योगा स्टार्ट करून आठवडा झालं, तुम्हाला शेअर करायचं राहिले मला. तर तो जो पाय दुखत होता माझा बऱ्यापैकी फरक पडला आहे मला. सहज असं जरी बसलं तरी माझा पाय जास्ती दुखायचा ना, तर तो कमी झाला आहे. तर मला माहिती होतं की मी वॉकिंग आणि योगा करत नाही आहे म्हणूनच मला जास्ती त्रास होतो आहे. परंतु मी स्टार्ट केलं आणि फायनली मला ठीक वाटत आहे. तर एकच मिनिट. मागे पण मी बोलले होते त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं होतं की योगा कर म्हणून आणि तेच करायचं माझं राहून गेलं. परंतु हे आता मी स्टार्ट केलेलं आहे. आठवडा झालं तर मला चांगल्यापैकी फरक पडला आहे. तो जो पाय दुखायचा ना बिलकुल दुखत नाही आहे सध्या. आणि तर मी चालू केलेलं आहे. मी आत्ता भांडे घासले, आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन चहा ग्रीन टी घेतली नंतर भांडे घासली, योगा केला, दिवाबत्ती केली, लसूण सोलून ठेवला, पेस्ट बनव. थोडंसं बाहेर जायचं ठरलं. म्हटलं ठीक आहे बाहेर जायचं तर बाहेर पण थोडासा शूट घेऊया. जास्ती जमणार नाही अशा ठिकाणी मी जाणार आहे. परंतु मला जेवढा जमेल तेवढा मी नक्कीच शूट घेण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सांगा कसा वाटतोय ते. तर चला भेटूया पुढे. हॅलो फ्रेंड्स. तर हे बघा मी इथं आलेली आहे हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही मिसळ खाण्यासाठी आलेलो आहेत. इथली मिसळ फेमस आहे, अनलिमिटेड. आणि हे बघा मिसळ आलेली आहे. तर इथं 4 प्रकारचे रस्से आहेत आणि सगळं व्यवस्थित भेटतं इथं. आणि पाव वगैरे सगळी मिसळ पूर्ण अनलिमिटेड असते. काही पण मागवा तुम्ही, अनलिमिटेड असतं इथं. तर खूप छान टेस्ट असते. 4 प्रकारचे रस्से असतात, कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक आणि एक असतो जैन पद्धतीचा. तर 4 प्रकारचे 4 रस्से असतात. खूप छान असते टेस्ट, मला तर आवडते. आम्ही अधूनमधून जातो तिथे. तर मी तिथे गेले होते पण जास्त शूट घेता नाही आलं कारण आजूबाजूला पण सगळे बसलेले असतात आणि त्या मालकांनी नको म्हटले, तुमचा घ्या फक्त. तर या इथे मी मिसळ खात आहे, तुम्हाला बोलवते. आणि इथे बाहेर आल्यानंतर मी परत शूट घेतला आहे. आईस्क्रीम खाण्यासाठी तिथं थांबले होते मी. पण बाहेर आल्यानंतर मी इथं गाडी काढेपर्यंत मुलगा ही आहे ती थोरात मिसळ म्हणून आहे आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं त्यामुळे मी इथे ट्राय करायला गेले होते. इथे रोडने आम्ही घरी जात आहोत, मी आणि माझा मुलगा. तर तो मला बोलत होता की त्याला नवीन कुठला तरी मोबाईल लॉन्च झालेला आहे विवोचा आणि तो घ्यायचा आहे. तर तो मला सगळं बोलत होता गाडीवरती. तर मी हं करून ऐकून घेत होते कारण माझ्या तोंडामध्ये सोप होती. मी सोप खात होते आणि तो म्हणे की मी बोलतोय आणि तू काहीच बोलत नाही आहे. तर हा आहे हायवे आणि आम्ही निघालो होतो हायवेने. तर तुम्हाला हे इथे मी पोचलेली आहे घरी आणि हे आहे माझं पार्किंग. लिफ्ट बोलवते आहे मी आणि मी जिकडे बघत होते तिथं वॉचमॅन आहे, वॉचमॅन राहते. ती मला बघितलं की मध्ये गेली म्हणून मी बघत होते तिच्याकडे. त्या साईडला वॉचमॅनची रूम आहे आणि लिफ्ट फायनली आलेली आहे. मी आणि माझा मुलगा लिफ्टमध्ये आलेलो आहेत. परंतु काय झालं माहिती आहे का, पाऊस लागला आणि पावसाने आम्ही थोडंसं भिजलो. तर मला तो बोलत होता की 28 किलोमीटर आज गाडी चालली आहे. इथे तो लॉक खोलत होता तोपर्यंत मी बाहेरच होते थांबलेली. आणि मध्ये गेल्यानंतर मी सांगत होते की पाऊस आला आणि पावसाने भिजलेलो होतं आम्ही. त्यामुळे इथे काहीच म्हणजे नाही का ते बघा ओलं झालेलं दाखवत आहे मी. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.